तर ते नावाने सांगण्याची गोष्ट नाहीये, पण इम्पॉर्टंट आहे. जर हिस्ट्री बघितली आपण तर आता काही स्त्रीवर अत्याचार झाले तर आपण कॅन्डल मार्च करत नाही, पण अख्खी लंका जाळतो. जर जिजाऊ घेतल्या, अहिल्याबाई घेतल्या, लक्ष्मी राणी घेतल्या, तर त्यांनी आपल्याला लढाई नाही तर लढाई शिकवले. नेहमी शक्ती मी म्हणत नाही आपल्याला उपयोगी येईल, पण युक्ती उपयोगी येईल. तर तेच सांगाय आज आहे की आपल्याकडे काय काय टूल्स पाहिजेत ज्याने आपण आपली संरक्षण करू शकतो. इव्हन 5 वर्षाची मुलगी ते 90 वर्षाचे जे आजी आहेत त्यांना पण हे उपयोगी राहील. तर फर्स्ट म्हणजे पेपर स्प्रे, ते नेहमी असलाच पाहिजे. एकदा डोळे निकामी केले ना पुढच्याचे, नंतर आपण कुठेही पळू शकतो. दुसरं म्हणजे पॉकेट नाईफ. पॉकेट नाईफ हे हत्यार आहे जे आपण कुठेही घेऊ शकतो आणि त्याने आपल्या पुढच्यावर हमला करू शकतो. थर्ड म्हणजे अलार्म किचन. ते जर वाजवलं आपण तर 3-4 घरात निवांत आवाज जाईल आणि बाहेर येतील लोक. आणि फोर्थ म्हणजे नेहमी आपण अटेंटिव्ह राहायला पाहिजे. चालताना कुठेही जाताना आजूबाजूला बघा आपले हत्यार काय, दगड असू दे, गज असू दे, माती असू दे, काही त्याला मारू शकता आणि तिथून तुम्ही एस्केप करू शकता लगेच. अजून म्हणजे गव्हर्नमेंटने पण काही इनिशिएटिव्ह घेतलेत, लाईक आपल्या हेल्पलाईन नंबर 112 त्याच्यावर कॉल करू शकता. दुसरं म्हणजे एक ऍप आहे जे तुम्ही डाउनलोड करावं असं माझी इच्छा आहे, 112 इंडिया. त्याच्यावर आपण जे नंबर रजिस्टर करतो तिथे दाबल्यावर आपण ते लोकेशन आपलं डायरेक्ट आपल्या घरच्यांना जातं ते. सो ते पोहोचू शकतात आणि पोलिसांचा कॉल येतो आपल्याला. जर आपण कॉल उचलला नाही तर ते लगेच त्या लोकेशनवर पोहोचतात आपल्या सेफ्टीसाठी. सो मला असं वाटतं हे सगळे तुम्ही पाळावे नियम, सो आपण सेफ राहू. इवन गोल रोटी कॅन वेट, पण सगळे तुम्ही पॅरेंट्स आपल्या मुलींना शिकवा की हे टूल वापरावे कसे, अटेंटिव्ह कसं राहावं. सो हे हिथं बोलण्याचा मुद्दा म्हणजे सगळे होते आणि सगळ्यांना याचं नॉलेज असावं म्हणून. सो थँक्यू दिल्याबद्दल.